चला, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव निशांत बिरंजन आहे आणि मी एम्स नागपूरच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आपला आजचा टॉपिक आहे थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे. आता हे जे थर्मोडायनॅमिक्स आहे हे आपला युनिट 5 आहे केमिस्ट्रीचा, आणि याचा आधी आपण आज याचा पार्ट पण ऑलरेडी घेतलेला आहे. आज आपण घेऊ याचा पार्ट 2. ठीक आहे. चला, आता काय काय ऑब्जेक्टिव्ह आपण कव्हर केले मागच्या सेशन मध्ये. एक होता आपला जे टर्म्स होते सिस्टम, सराउंडिंग, त्यांना आपण एक्सप्लेन केलेलं आहे. मग त्याच्यानंतर जे खूप साऱ्या प्रकारचे सिस्टम राहतात, क्लोज सिस्टम, ओपन सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम, ते बघितलं आपण. मग इंटरनल एनर्जी काय राहते, वर्क आणि हीट, जे आपण म्हणतात स्टेट व्हेरिएबल्स आहे, त्यांचा काय अर्थ राहते. मग आपण बघितलेला होता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, आणि जे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे त्याला आपण मॅथमॅटिकली एक्सप्रेस केलेला. मग त्याच्यानंतर आपण कॅल्क्युलेट केलं एनर्जी चेंजेस ॲज वर्क आणि हीट कॉन्ट्रीब्युशन, आणि हे कशामध्ये, जे आपले केमिकल सिस्टम्स राहतात त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर आपण एक्सप्लेन केलं स्टेट फंक्शन्स. आता हे स्टेट फंक्शन्स कोणते राहतात, इंटरनल एनर्जी आणि हीट. इंटरनल एनर्जीचा जे आपला नोटेशन आहे, सिम्बल आहे, ते आहे यू, आणि जे हीटचं आहे, हीट एन्थॅल्पीचा, ते आहे एच. ठीक आहे. मग आपण कोरिलेट केला होता चेंज इन इंटरनल एनर्जी आणि चेंज इन हीट. ठीक आहे, म्हणजे डेल्टा यू आणि डेल्टा एच. चला, आता याच्या नंतर जे टॉपिक्स आहे ते आज बघू. चल, इथपर्यंत आलो होतो आपण. जे रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, इररिव्हर्सिबल प्रोसेस आहे, त्यांचे अर्थ काय राहते ते आपण बघितलेलं होतं. आता आपण एक, आणि जे वर्क डन होता. हाँ सर बोलिए. वॉइस जो आपका माइक है ना, वो प्रॉपर काम नहीं कर रहा है, वॉइस नहीं आ रही सही. अच्छा, ब्रेक हो रही है क्या? आपने हेडफोन लगाया, ईयरफोन क्या है? नहीं, मैं एक्चुअली नॉर्मल कुछ लगाया नहीं है, मैं डायरेक्ट टैब में ही मतलब ऐसे ही बोल रहा हूँ. हाँ, तो वो ना उसका स्पीकर से बहुत जैसे कोई सी आवाज होती है टीयर मतलब टाइप की, बस टॉन हो गई उनको. ओके तो ओके, कुछ ईयरफोन या हेडफोन लगा कर कुछ माइक को थोड़ा सा बेटर कर पाओ. अच्छा, तो ठीक है, बस 1 मिनट दीजिए, मैं करता हूँ. हाँ, फिर से शुरू करना लेकिन एक बार. हाँ हाँ ठीक. हाँ सर, अभी कैसे आ रही है आवाज? हेलो. हाँ निश्चित. हाँ सर, अभी आ रही है सही से. एक सेकंड, तुम पढ़ाना स्टार्ट करो, मैं सुनूंगा पहले एक बार ना, फिर समझ में आएगा. अच्छा ओके, फाइन फाइन. थोड़ा धीमी आ रही है, लेकिन थोड़ा सा और लाउड कर सकते हो क्या हल्का? अच्छा, अभी कैसी है? अभी तो बेटर लग रही है. ओके ओके, तो ये ठीक है ना इस पे, इस वॉल्यूम में ये इतना? क्या वो क्या लगा है, माइक है क्या है? हाँ हाँ, वो ईयरफोन्स का जो अपना माइक्रोफोन होता है ना, अच्छा, वो उसी पास में मुंह के पास पकड़ के. हाँ, लेकिन जब आप ना मुंह के पास रखे हो, लेकिन जब आप अपनी हेड को लेफ्ट और राइट मूव करते हो ना, तो वो फिर आवाज वाइब्रेट करेगी, मतलब उसमें फिक्स आएंगे, वाइब्रेशन से आएंगे. तो कहीं फिक्स नहीं हो सकता ये, जैसे मतलब. अच्छा, मैं काम कर लेता हूँ, टेबल के ऊपर माइक्रोफोन रख देता हूँ, और मतलब मैं ऐसे थोड़ा बेंड होके बोल लूंगा, तो वो. हाँ, थोड़ा सा लेकिन लाउड रखना पड़ेगा, कि दूर डिस्टेंस की वजह से ना वो कम हो जाती है आवाज. या फिर आप अभी ऐसे ही पढ़ाओ जैसे पढ़ा रहे हो, फिर देखते हैं अगर कोई प्रॉब्लम होगा तो देखेंगे. ओके ओके फाइन. अभी आप ऐसे ही कर लो, बस थोड़ा सा लाउड रखना है वॉइस को. अच्छा अच्छा ठीक है. ओके. अच्छा ठीक है, लाउड रखना है तो मैं एक आइसोलेटेड रूम में चले जाता हूँ, एक मिनट, फिर थोड़ा हाँ, तेज थोड़ा सा ना लाउड रखने में क्या है, थोड़ा सा क्लियर समझ में आएगा. ओके ओके ठीक है, बस एक मिनट. अगर आपका ना हेड मूवमेंट भी होगा तो फिर भी लाउड में ना समझ में आएगी चीजें. हाँ हाँ, एक मिनट. हाँ सर, अभी एक आइसोलेटेड रूम में हूँ मैं, तो अभी बढ़िया, सही है सही है. हाँ ठीक. ओके. चला, गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझं नाव निशांत बिरंजन आहे
आणि मी एम्स नागपूरच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचा आपलं टॉपिक आहे थर्मोडायनामिक्स. जे थर्मोडायनामिक्स चॅप्टर आहे हे युनिट 5 आहे, 5वं युनिट आहे. Recording stopped. Recording in progress. तर हे जे युनिट आहे ते आपलं 5वं युनिट आहे केमिस्ट्रीचा. याच्या आधी आपण पार्ट 1 ऑलरेडी घेतलेला आहे. आजचा आपला जे टॉपिक राहील ते आपण घेऊ पार्ट 2. आणि पार्ट 1 मध्ये आपण कोणते कोणते टॉपिक्स कव्हर केलेले होते ते बघू आपण. सगळ्यात पहिले आपण बघितलेलं होतं की सिस्टम आणि सराउंडिंग्स हे जे टर्म्स आहे यांचा काय अर्थ राहते. मग त्याच्यानंतर आपण बघितलं क्लोज, ओपन आणि आयसोलेटेड सिस्टम. हे जे वेगळे प्रकारचे आपले सिस्टम्स राहतात त्यांचा अर्थ काय असते. मग त्याच्यानंतर आपण एक्सप्लेन केला इंटरनल एनर्जी, वर्क आणि हीट. त्याच्यानंतर आपण बघितलेला होता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि हे जे फर्स्ट लॉ आहे थर्मोडायनामिक्सचा याला आपण मॅथमॅटिकली एक्सप्रेस केलेलं. आता याच्यानंतर आपण एनर्जी चेंज कॅल्क्युलेट केला, वर्क आणि हीट कॉन्ट्रीब्युशन जे राहतात कोणत्याही केमिकल सिस्टम्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं स्टेट फंक्शन्स. आता हे जे स्टेट फंक्शन्स आहे याच्यामध्ये एक आहे आपला इंटरनल एनर्जी आणि दुसरा राहते एन्थॅल्पी, हीट एन्थॅल्पी. आता स्टेट फंक्शनचा अर्थ आपण बघितलेला होता. स्टेट फंक्शन म्हणजे काय होते, ते पॅरामीटर ज्यांचं फायनल व्हॅल्यू किंवा त्यांच्या कोणत्याही क्वांटिफिकेशन फक्त त्यांचे स्टेटवर, इनिशियल आणि फायनल स्टेट आधी कसं होता आणि आता कसं आहे फक्त त्याच्यावर डिपेंड करते. ते हे वाले पॅरामीटरवर नाही डिपेंड करत की तुम्ही कोणत्या पाथनी त्याला तिथे आणलेलं आहे. ठीक आहे. तर हे होतं आपले मागचे पार्ट 1चे एक छोटस रिकॅप. आणि अजून एक चीज जे मी विसरलो होतो ते होता वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस. आता वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेसचे आपण आयडियल गॅस इक्वेशन आपण त्याचा प्रयोग केलेला होता आणि आम्ही त्याचा फॉर्म्युला आणलेला होता. त्याचं जे फॉर्म्युला आहे ते काय आहे, वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस इज इक्वल टू -2.303 nRT log V final upon V initial. हे होता वर्क डन इन रिव्हर्सिबल प्रोसेस. चला आज आपल्याला सुरू करायचं आहे इथून जे आपला कॉन्सेप्ट आहे फ्री एक्सपान्शनचा. ठीक आहे. कॉन्सेप्ट कोणता आहे, फ्री एक्सपान्शन. आता एक्सपान्शन ऑफ अ गॅस इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय, एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते 0 आहे. तर हे जे एक्सपान्शन राहते कोणत्याही गॅसच्या व्हॅक्यूम मध्ये त्याला आपण म्हणतात फ्री एक्सपान्शन. आता दुसरं स्टेटमेंट काय आहे की कोणताही वर्क नाही होत आहे. जेव्हा कोणत्याही आयडियल गॅसचा फ्री एक्सपान्शन होत आहे तेव्हा कोणतेही वर्क नाही होत आहे. ते प्रोसेस रिव्हर्सिबल असो किंवा इरिव्हर्सिबल असो, कोणताही प्रोसेस असो, पण काहीच वर्क डन नाही होईल जेव्हा कोणतीही आयडियल गॅस फ्री एक्सपान्शन मध्ये आहे. ठीक आहे. तर हे जे आपली 5.1 इक्वेशन होती त्याला आपण असं दुसऱ्या प्रकारे पण लिहू शकतो. वर्क डनचा जे फॉर्म्युला होता ते होता -P एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. ठीक आहे. तर हे फॉर्म्युलाला आपण सबस्टिट्यूट करू तिथे. तर आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी जे आहे डेल्टा यू त्याचं एक्सप्रेशन भेटते. आता डेल्टा यू जे आहे त्याचं एक्सप्रेशन काय झालं, Q P एक्सटर्नल डेल्टा व्ही. जर कोणताही प्रोसेस कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर आपण कॅरी आउट करत आहोत म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम जे आहे डेल्टा व्ही ते 0 आहे. ठीक आहे. तेव्हा डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू व्ही. आता हे जे यू आहे ना, यू आहे आपला इंटरनल एनर्जी आणि जे व्ही सबस्क्रिप्ट दिलेला आहे इथे क्यू व्ही मध्ये, त्याचा अर्थ काय आहे की हीट जे आपण देत आहोत सिस्टमला ते कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर देत आहोत. ठीक आहे. म्हणजे पी एक्सटर्नल तर 0 झाला कारण की हे व्हॅक्यूम मध्ये आहे, म्हणूनच हे किती झालं, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू व्ही. हे जे हीट आहे ते कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर आहे. ठीक आहे. हे होता प्री एक्सपान्शनचा कॉन्सेप्ट. आता आपण बघू आयसोथर्मल आणि फ्री एक्सपान्शन ऑफ एन आयडियल गॅस. ठीक आहे. एक आपण बघू आयसोथर्मल आणि दुसरा बघू फ्री एक्सपान्शन आयडियल गॅसचा.
आता आयसोथर्मलचा आपल्याला अर्थ माहिती आहे की आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर जे आपलं असते ते कॉन्स्टंट असते. ठीक आहे. आणि आपण व्हॅक्यूम मध्ये घेत आहे तर वर्क डन 0 झाला कारण की व्हॅक्यूम मध्ये आहे, कारण की पी एक्सटर्नल 0 आहे. आता जूल साहित्य जे होते आपले त्यांनी हे व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केली की जे हीट आहे ते शून्य राहील आणि म्हणूनच जे आपली चेंज इन इंटरनल एनर्जी आहे ते पण शून्य आहे. ठीक आहे. म्हणजे आपली इक्वेशन 5.1 होती. काय होतं ते इक्वेशन मध्ये डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू. ते आपण एक्सप्रेस करू शकतो आयसोथर्मल, इरिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल चेंजेस साठी. हे जे दोन प्रोसेस आहे यासाठी आपण कसे लिहू शकतो याला, क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू पी एक्सटर्नल इंटू व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. हे झालं आपला आयसोथर्मल इरिव्हर्सिबल प्रोसेस साठी. ठीक आहे. आणि तसंच आपण बघू आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस साठी. इरिव्हर्सिबल प्रोसेस साठी जे इक्वेशन्स राहतात ना, इन जनरल जर तुम्ही बघाल पूर्ण केमिस्ट्रीमध्ये जे इरिव्हर्सिबल प्रोसेस राहतात त्यांच्यासाठी इक्वेशन खूप सोपं राहते. जास्ती काही आपलं कॉम्प्लेक्स नाही राहत. जसं की आता रिव्हर्सिबल मध्ये बघा तुम्हाला दिसत आहे इथे नॅचरल लॉग आणि मग लॉग लॉग बेग जे आपले स्केल आहे ते रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये राहतात आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस जे आहे त्यांसाठी खूप सोपं राहते. तर जे रिव्हर्सिबल चेंज आहे त्याच्यासाठी झाला आपला क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू इज इक्वल टू, आता वर्क डन किती होता, NRT ln V फायनल अपॉन V इनिशियल. आता हे नॅचरल लॉगला जर आपण बाजूला करूया तर आपल्याला काय भेटतंय 2.303 NRT लॉग V फायनल अपॉन V इनिशियल. जर एडियाबॅटिक चेंज आहे, आता एडियाबॅटिक चेंज आपण मागच्या क्लासमध्ये बघितलेला होता. एडियाबॅटिक चेंजचा अर्थ काय राहते की जे हीट आहे हीट सेक्शन नाही होत आहे म्हणजे क्यू आपला 0 आहे. तर हे प्रोसेस साठी डेल्टा यू इज इक्वल्स टू डब्ल्यू एडियाबॅटिक. ठीक आहे. म्हणजे वर्क जे आहे ते एडियाबॅटिक. चला आता आपण घेऊ प्रॉब्लेम्स. हे जे आपण आतापर्यंत शिकलेले आहोत त्याला टेस्ट करायला आपण प्रॉब्लेम घेऊ. हे आहे प्रॉब्लेम 5.2. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, 2 liters of an ideal gas at a pressure of 10 atm expand isothermally at 25 degree Celsius. जे टेम्परेचर आहे ते किती आहे 25 डिग्री सेल्सिअस आणि जे प्रेशर आहे ते आहे आपला 10 atm. व्हॉल्यूम किती दिलेली आहे 2 लिटर. तर हे एक्सपांड करत आहे आयसोथर्मली इनटू अ व्हॅक्यूम अंटिल इट्स टोटल व्हॉल्यूम इज 10 लिटर्स. इनिशियल व्हॉल्यूम जी होती ते होती 2 लिटर आणि जे फायनल व्हॉल्यूम आहे ते किती आहे 10 लिटर्स. आता प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, हाऊ मच हीट इज ऍब्सॉर्ब अँड हाऊ मच वर्क इज डन इन द एक्सपान्शन. म्हणजे क्यू आणि डब्ल्यू हे दोघांची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली. तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू पी एक्सटर्नल इंटू व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल. म्हणजे आता इथे पी एक्सटर्नल जे आहे आपला 0 आहे म्हणजे पूर्ण व्हॅल्यू किती झाली 0. म्हणजे इथे काहीच वर्क नाही आहे आणि काहीच हीट ऍब्सॉर्ब नाही झालेली आहे. ठीक आहे. चला हे होतं 5.2. तसंच आपण बघू 5.3 साठी. आता 5.3 मध्ये सारखंच एक्सपान्शन आहे जे 5.2 मध्ये होता, पण हे वेळा आता कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आहे 1 atm चा. ते व्हॅक्यूम मध्ये होत होता. इथे कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर आहे आपल्याजवळ 1 atm चा. तर आपलं जे एक्सप्रेशन राहील ते कसं राहील, क्यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू इज इक्वल्स टू पी एक्सटर्नल इंटू 8. ठीक आहे. म्हणजे हे किती झालं 8 लिटर एटीएम. आता 5.4 बघा, इथेपर्यंत सेमच एक्सपान्शन आहे, सारखंच आहे. पण आता 1 मोल आयडियल गॅस आहे आणि त्याला कंडक्ट कसं केलेलं आहे रिव्हर्सिबली. हे जे आपले दोन प्रोसेस होते याच्या पूर्वी तर आपले इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता जे आपल्याला बघायचं आहे ते बघायचं आहे रिव्हर्सिबल प्रोसेस साठी.
ठीक आहे. चला, तर क्यू इज इक्वल्स टू -W आणि याचं एक्सप्रेशन काय आहे? 2.303 nRT लॉग व्ही फायनल अपॉन व्ही इनिशियल. हे व्हॅल्यूज जेव्हा आपण टाकतो तर आपल्याला भेटते 393.66 लिटर एटीएम. ठीक आहे. तर हे होतं ऍप्लिकेशन, की जेव्हा व्हॅक्यूम आहे, मग रिव्हर्सिबल प्रोसेस आहे आणि जेव्हा इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे आणि एक्सटर्नल प्रेशर काहीतरी आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. चला, याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे जे आपलं दुसरा स्टेट फंक्शन होता. एक तर आपण बघितलं आता इंटरनल एनर्जी, त्याच्यासाठी पूर्ण एक्सप्रेशन्स वगैरे. आता आपण बघू एन्थॅल्पी. एन्थॅल्पी आहे आपला H. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की हीट ऍब्सॉर्ब ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी. ठीक आहे. चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे डेल्टा यू, ते इज इक्वल टू राहते जे आपण हीट ऍब्सॉर्ब केली आहे सिस्टमनी कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर. ठीक आहे. पण जे आपण मोस्ट ऑफ केमिकल रिएक्शन्सला करतात ते कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर नाही करतात आपण. ठीक आहे. ते आपण करतात फ्लास्क मध्ये किंवा टेस्ट ट्यूब मध्ये, जिथे कॉन्स्टंट ऍटमॉस्फिअरिक प्रेशर राहते. ठीक आहे. दुसरं पण स्टेट फंक्शन आपल्याला डिफाईन करायचं राहते याच्यामध्ये, जे हे जे कंडिशन्स आहे त्यांच्यामध्ये सुटेबल राहील. ठीक आहे. आता जे आपलं इक्वेशन 5.1 होता त्याला पण असं पण लिहू शकतो, डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यूपी मायनस पी डेल्टा व्ही. ठीक आहे. जर हे कॉन्स्टंट प्रेशरवर आहे. आता क्यूपी जे आहे ते काय आहे? आपली हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टम. आणि जे मायनस पी डेल्टा व्ही आहे ते आहे एक्सपान्शन वर्क जे सिस्टमने केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे ते वाला एक्सपान्शन वर्क जे आहे डन बाय द सिस्टम. एक्सप्रेशन आपल्याला कोणता भेटला इथे? डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यूपी मायनस पी डेल्टा. चला, हे जे आपला आता बघू आपण इनिशियल स्टेटला आपण सबस्क्रिप्ट देऊ 1 आणि जे फायनल स्टेट आहे त्याला आपण देऊ सबस्क्रिप्ट 2. हे जे वरचे इक्वेशन आहे त्याला आपण असं पण लिहू शकतो, U2 मायनस U1 इज इक्वल्स टू QP मायनस P इंटू V2 मायनस V1. ठीक आहे. काहीच नाही केलं आहे आपण, फक्त जे चेंज होता ना डेल्टा साइन त्याला आपण क्वांटिफाय केलेलं आहे मॅथमॅटिकल टर्म्स मध्ये. ठीक आहे. U2 मायनस U1 इज इक्वल्स टू QP मायनस P इंटू V2 मायनस V1 ऑन रिअरेंजिंग. आता याला जेव्हा आपण रिअरेंज केला तर आपल्याला काय भेटते? QP इज इक्वल्स टू U2 प्लस P इंटू V2 मायनस U1 प्लस P इंटू V1. आता हे एक्सप्रेशनने आपण दुसरं थर्मोडायनेमिक फंक्शनला डिफाईन करू शकतो, जे आहे आपलं एन्थॅल्पी. एन्थॅल्पीचा फॉर्म्युला काय असते? U प्लस PV इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर इंटू व्हॉल्यूम. हे आहे आपला फॉर्म्युला एन्थॅल्पीचा. ते जे इक्वेशन 5.6 होता हे वाला इक्वेशन वरचा, ते आपण कसं लिहू शकतो? QP टू H2. H2 म्हणजे काय? U2 प्लस PV2 आणि H1 मायनस H1. H1 म्हणजे काय? U1 प्लस PV1 आणि H2 मायनस H1 हे जे क्वांटिटी आहे ते आपली काय झाली? डेल्टा H. म्हणजे आपल्याला कोणतं इक्वेशन भेटलं इथे? QP इज इक्वल्स टू डेल्टा H आणि जे QV होता ते काय होता? डेल्टा U. भेटले दोन इक्वेशन आपल्याला. डेल्टा U इज इक्वल्स टू QV आणि डेल्टा H इज इक्वल्स टू QP. बरोबर. आता आपल्याला हे माहिती आहे की जे आपला हीट असते ना Q, ते पाथ डिपेंडेंट फंक्शन असते, स्टेट फंक्शन नाही राहत, पाथ डिपेंडेंट फंक्शन राहते. एन्थॅल्पी जे आहे ते आपली स्टेट फंक्शन आहे, कारण की हे इंटरनल एनर्जी, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे तिघांवर डिपेंड करते. आणि हे जे सगळे आहे इंटरनल एनर्जी, प्रेशर आणि व्हॉल्यूम
हे सगळे आपले स्टेट फंक्शन्स आहेत. ठीक आहे. चला, म्हणूनच जे चेंज इन एन्थॅल्पी आहे ते आपली इंडिपेंडेंट ऑफ पाथ राहते. आणि म्हणूनच जे आपला क्यूपी आहे, हीट ऍब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ते पण आपला इंडिपेंडेंट ऑफ पाथ आहे. ठीक आहे. आता जर काही फायनाईट चेंजेस होत आहे आपले कॉन्स्टंट प्रेशरवर, 5.7 चे इक्वेशन आहे त्याला आपण कसं लिहू शकतो? डेल्टा यू इज इक्वल्स टू डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा पीव्ही. आणि जर प्रेशर कॉन्स्टंट आहे तर आपण काय लिहू? डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा. ठीक आहे. चला, आणि हे आपण त्याला शब्दांमध्ये जर आपल्याला सांगायचं आहे तर आपण असं पण सांगू शकतो की जेव्हा हीट ऍब्झॉर्ब करत आहे सिस्टम कॉन्स्टंट प्रेशरवर, तेव्हा आपण जे एन्थॅल्पी मध्ये चेंजेस होत आहे त्याला मोजत आहोत. ठीक आहे. आणि जे डेल्टा एच आहे ते आपलं क्यूपी आहे. डेल्टा एच जे आपलं राहते ते नेगेटिव्ह राहते एक्झोथर्मिक रिॲक्शन साठी. ठीक आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय? जे आपले हीट इव्हॉल्व्ह करतात म्हणजे सोडतात ड्युरिंग द रिॲक्शन. आणि डेल्टा एच पॉझिटिव्ह राहते आपलं एंडोथर्मिक रिॲक्शन साठी. एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय होते? ज्याच्यामध्ये सराउंडिंग्सनी आपण हीटला ऍब्झॉर्ब करत आहोत. ठीक आहे. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे डेल्टा बी जे आहे आपलं 0 आहे. कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर चेंज इन इंटरनल एनर्जी आपला राहते क्यूव्ही. ठीक आहे. म्हणजे जे इक्वेशन होता आपण पाहिलं होता ते कसं झालं? डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यूव्ही. हे झालं कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर. ठीक आहे. आता हे जे डिफरन्स राहते ना डेल्टा एच आणि डेल्टा यू मध्ये, ते आपलं सिग्निफिकंट नाही राहत ते सिस्टमसाठी ज्याच्यामध्ये फक्त सॉलिड्स आहे किंवा सॉलिड्स आणि लिक्विड्स दोघंही आहे. कारण की जे आपले सॉलिड्स आणि लिक्विड्स राहतात त्यांना आपण जर हीट केला तर त्याच्यामध्ये काही सिग्निफिकंट असं व्हॉल्यूममध्ये चेंज नाही होत. ठीक आहे. पण हे जे डिफरन्स आहे ते सिग्निफिकंट केव्हा होते? जेव्हा गॅस आपले हीट करत आहोत आपण. आता एक रिॲक्शन आपण समजू जे याच्यामध्ये गॅसेस आहे. VA आहे आपला टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅशियस रिॲक्टंट. VB आहे टोटल व्हॉल्यूम ऑफ गॅशियस प्रॉडक्ट. NA म्हणजे काय आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस रिॲक्टंट. आणि NB काय आहे आपला? नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅशियस प्रॉडक्ट. हे जे सगळे आहे ते आपले कॉन्स्टंट प्रेशर आणि टेम्परेचरवर आहे. आता याच्यामध्ये आपण यूज करू आयडियल गॅस लॉ. ठीक आहे. हे आहे आपला PV इज इक्वल्स टू NRT. हे आपलं राहते आयडियल गॅस इक्वेशन. P इंटू VA इज इक्वल्स टू NA इंटू RT. P इंटू VB इज इक्वल्स टू NB इंटू RT. म्हणूनच PVB मायनस PVA किती झाला? NB इंटू RT मायनस NA इंटू RT. म्हणजे RT कॉमन, NB मायनस NA इंटू RT. म्हणजे P इंटू VB मायनस VA इज इक्वल्स टू NB मायनस NA इंटू RT. म्हणजे P डेल्टा V इज इक्वल्स टू डेल्टा NG RT. ठीक आहे. हे झालं आपलं मेन इक्वेशन. हे जे आहे आपलं इक्वेशन P डेल्टा V इज इक्वल्स टू डेल्टा NG RT. आता इथे जे डेल्टा NG आहे ते नंबर ऑफ मोल्स आहे गॅशियस प्रॉडक्टचा मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टन्सचे प्रॉडक्ट्स आहे. आता जे P डेल्टा V ची व्हॅल्यू आहे त्याला आपण सबस्टिट्यूट करू इथे. ठीक आहे. तर जी इक्वेशन होती आपली डेल्टा एच ची ते कसं होईल? आपली डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा NG RT. ठीक आहे. डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा NG RT. चला, इथे अजून एक प्रॉब्लेम दिलेली आहे आपल्याला, ते बघू आपण. आता इथे असं त्यांनी म्हटलेलं आहे की वॉटर वेपरला तुम्ही आयडियल गॅस म्हणजे परफेक्ट गॅस समजा. ठीक आहे. जर तुम्ही आता हे केसमध्ये जे मोलार एन्थॅल्पी चेंज आहे
वेपरायझेशन साठी 1 मोलचं वॉटर आपण घेतलेलं आहे, त्यासाठी जे एन्थाल्पी चेंज आहे, मोलार एन्थाल्पी चेंज वेपरायझेशन साठी 1 बारवर आणि 100 डिग्री सेल्सिअसवर ते आहे 41 किलो जूल पर मोल. आपल्याला इंटरनल एनर्जी चेंज कॅल्क्युलेट करायचं आहे. जेव्हा 1 मोल वॉटरला आपण वेपराइज केलेलं आहे 1 बार प्रेशरवर आणि 100 डिग्री सेल्सिअसवर. आता जे H2O लिक्विड मधून H2O गॅस मध्ये आपल्याला जायचं आहे, तिथे एन्थॅल्पी चेंज आपण कॅल्क्युलेट करू. डेल्टा एच आपला झाला डेल्टा यू प्लस डेल्टा NGRT. जे डेल्टा यू आहे त्याचं एक्सप्रेशन काय होईल याच्याने डेल्टा एच मायनस डेल्टा NGRT. व्हॅल्यूजला आपण सबस्टिट्यूट करू तर आपल्याला डेल्टा यू ची व्हॅल्यू भेटते. ठीक आहे, 37.904 किलो जूल पर मोल. समजलं? चला आता याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे 2 प्रकारचे प्रॉपर्टीज राहतात, एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे, थर्मोडायनामिक्स मध्ये एक डिस्टिंक्शन आपण केलेला, ठीक आहे, डिफरन्शिएट केलेला आहे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज मध्ये. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा अर्थ काय राहते, अशी प्रॉपर्टी ज्याची व्हॅल्यू डिपेंड करते फक्त क्वांटिटी किंवा साईज ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. आणि याचं एक्झाम्पल काय काय आहे आपले, मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, हीट कॅपॅसिटी एटसेट्रा. हे सगळे जे आहे ते आपले एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहे. मग आपण बघू इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीजचे अर्थ काय राहते. ते प्रॉपर्टीज जे क्वांटिटी किंवा साईज ऑफ मॅटर प्रेझेंट यांच्यावर डिपेंड नाही करत, त्याला आपण म्हणतात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे, याचं एक्झाम्पल काय आहे, टेम्परेचर, डेन्सिटी, प्रेशर. हे सगळे आपले इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहे. मग इथे कॉन्सेप्ट मोलार प्रॉपर्टीचा. मोलार प्रॉपर्टी XM हे काय आहे, ते व्हॅल्यू आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी X ची जे सिस्टम मध्ये आहे फॉर 1 मोल ऑफ द सबस्टन्स. 1 मोल सबस्टन्स साठी आपली हे व्हॅल्यू आहे. जर N आपला अमाऊंट ऑफ मॅटर आहे, XM चे फॉर्म्युला किती राहते, इज इक्वल्स टू X अपॉन N. आणि हे जे व्हॅल्यू आहे ते आपली इंडिपेंडेंट राहते, की किती मॅटर आहे तुमच्या सिस्टम मध्ये, त्याचे इंडिपेंडेंट राहते. दुसरे जे आपले एक्झाम्पल्स आहे ते आहे आपला मोलार व्हॉल्यूम म्हणजे VM आणि मोलार हीट कॅपॅसिटी म्हणजे CM. आता आपण डिस्टिंक्शन समजूया जे एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज राहतात त्यांच्यामध्ये. बाय कन्सिडरिंग गॅस जे कंटेनर मध्ये एन्क्लोज केलेली आहे आणि त्याचे कंटेनर आहे त्याचं व्हॉल्यूम आहे V आणि टेम्परेचर आहे T. एक पार्टिशन करू आपण आणि ते पार्टिशन असं होईल की जी व्हॉल्यूम होती त्या कंटेनरची ते हाफ होईल आणि प्रत्येक पार्ट जे आहे त्याच्या जवळ आता 1/2 आहे ओरिजिनल व्हॉल्यूमचा म्हणजे V/2. पण जे टेम्परेचर आहे ते सारखंच राहील. ठीक आहे, ते सेमच राहील दोघंही कंटेनर मध्ये म्हणजे T. आता हे एक्सपेरिमेंट आपण केला, याच्याने हे क्लिअर आहे की व्हॉल्यूम आपली जी आहे ते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, ते डिपेंड करते साईज ऑफ मॅटरवर. पण जे आपला टेम्परेचर आहे ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. टेम्परेचरवर काहीच फरक नाही पडत, तुम्ही कोणतंही अमाऊंट ऑफ मॅटर घ्या, किती घ्या, त्याच्यावरती डिपेंड नाही करत. ठीक आहे, हे इथे आहे आपलं एक्सपेरिमेंट जे आपण आता बघितला. एक गॅस होती, ठीक आहे, व्हॉल्यूम V आणि टेम्परेचर T. आपण पार्टिशन केला, प्रत्येक पार्टचं जे व्हॉल्यूम झाला किती झाला V/2. पण जे टेम्परेचर आहे ते सारखाच होता दोघही कंटेनर मध्ये. ठीक आहे, तर हे झाले आपले. पहिला आपण बघितला एन्थाल्पी कन्सेप्ट काय राहते, त्याच्यानंतर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी यांचा काय अर्थ राहते. आता आपण बघू हीट कॅपॅसिटी. नेक्स्ट आपला टॉपिक आहे ते काय आहे, हीट कॅपॅसिटी. चला, तर हे जे सेक्शन आहे याच्यामध्ये आपल्याला काय समजायचं आहे, कसं आपण मोजू किती हीट ट्रान्सफर झालेली आहे कोणत्याही सिस्टमवर. ठीक आहे,
आता कोणत्याही सिस्टमला जर आपण काहीच हीट दिली तर हे हीट कसे अपिअर होते, जे आपलं सिस्टम आहे त्याचं टेम्परेचर वाढते. ठीक आहे, जर त्या सिस्टमनी हीटला ऍब्झॉर्ब केलेलं आहे आणि जर सिस्टमनी हीट इव्हॉल्व्ह केलेली आहे, डिसिपेट केलेली आहे, तेव्हा त्याचं तापमान जे आहे ते कमी होईल. ठीक आहे, आता जे आपलं इन्क्रीज ऑफ टेम्परेचर राहते, ठीक आहे, किती टेम्परेचर वाढला ते प्रपोर्शनल राहते आपला टू द हीट ट्रान्सफर्ड. हे स्टेटमेंट आपले महत्वाचे आहे इथे. इन्क्रीज ऑफ टेम्परेचर प्रपोर्शनल टू हीट ट्रान्सफर्ड. जितकं जास्त तुम्ही हीट ट्रान्सफर कराल तेवढं जास्त त्याचं टेम्परेचर पण वाढेल. आणि याला आपण कसं लिहू शकतो, Q इज इक्वल्स टू कोएफिशियंट इंटू डेल्टा टी असं एक्सप्रेशन आहे. आणि हे जे मॅग्निट्यूड आहे कोएफिशियंटचा ते कोणावर डिपेंड करते, साईज, कंपोजिशन आणि नेचर ऑफ द सिस्टम. आणि याला आपण कसं लिहू शकता, Q इज इक्वल्स टू C इंटू डेल्टा टी. हे जे कोएफिशियंट आहे C त्याला आपण काय म्हणतात, हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, म्हणजे आपण मेजर करू शकता की किती हीट आपण सप्लाय केलेली आहे. आणि कसं मेजर करू शकता, जर आपण टेम्परेचर लायझर मॉनिटर केला पण आपल्याला हे माहिती पाहिजे की हीट कॅपॅसिटी किती आहे. ठीक आहे, जेव्हा आपली हीट कॅपॅसिटी मोठी राहते तेव्हा तुम्ही समजा एक गिव्हन अमाऊंट ऑफ हीट तुम्ही दिली त्या सिस्टमला, फक्त लहान आपला टेम्परेचर राईज होईल. वॉटर जे आहे, पाणी आपला, त्याचा खूप मोठी हीट कॅपॅसिटी राहते. म्हणूनच जर आपल्याला त्याचं टेम्परेचर रेज करायचं आहे, खूप सारी एनर्जी आपल्याला त्याला द्यावी लागते. ठीक आहे, आता हीट कॅपॅसिटी जे आहे ते आपला डायरेक्टली प्रपोर्शनल राहते टू अमाऊंट ऑफ सबस्टन्स. जेवढं जास्त सबस्टन्स तितकी जास्ती हीट कॅपॅसिटी. पण आता आपण बघू मोलार हीट कॅपॅसिटीचा कॉन्सेप्ट. कोणताही सबस्टन्स आहे त्याच्यासाठी मोलार हीट कॅपॅसिटी काय राहते, ते तसंच राहते, तेच फॉर्म्युला आहे. Cm इज इक्वल्स टू CYN म्हणजे पर मोल. हे आहे हीट कॅपॅसिटी एक मोल सबस्टन्सची. आणि त्याला डिफाईन कसं करतात आपण, मोलार हीट कॅपॅसिटीला क्वांटिटी ऑफ हीट नीडेड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 मोल बाय 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन. हे आहे आपला स्पेसिफिक नाही, मोलार हीट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला. मग याच्या नंतर आपण बघू स्पेसिफिक हीट काय राहते. स्पेसिफिक हीट जे आहे त्याला आपण काय म्हणतात, अजून स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. याचा काय अर्थ आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपली आहे क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 युनिट मास ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, तर हे काय आहे, हीट रिक्वायर्ड. आणि आपल्याला 1 युनिट मास जे आहे सबस्टन्स त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी वाढायचं आहे. तर आपल्याला त्याच्यासाठी किती हीट आहे ते आपली आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता आपल्यावर समजा आपल्याजवळ कोणतंही असं एक सॅम्पल आहे, आपल्याला हीट कॅल्क्युलेट करायचं आहे की याचं टेम्परेचर जर आपल्याला वाढायचं आहे तर किती हीट आपल्याला लागेल. त्यासाठी आपण काय करतात, ते स्पेसिफिक हीट आहे सबस्टन्सची आणि याचं एक्सप्रेशन आहे स्मॉल सी. ठीक आहे, हे जे स्पेसिफिक हीट आहे सबस्टन्सची त्यांना आपण मल्टिप्लाय करतात बाय मास एम आणि टेम्परेचर चेंज डेल्टा टी. जेव्हा आपण हे केला तर आपल्याला काय भेटते, Q इज इक्वल्स टू C इंटू एम इंटू डेल्टा टी. म्हणजे C इंटू एम काय झालं आपला कॅपिटल C. हे एक्सप्रेशन भेटतं आपल्याला Q इज इक्वल्स टू कॅपिटल C इंटू डेल्टा टी किंवा CM डेल्टा टी. ठीक आहे, तर आता आपण बघू, हे झाले आपले 3 कॉन्सेप्ट. याच्यामध्ये आपण हीट कॅपॅसिटी पण बघितली. आता आपण बघू की CP आणि CV हे जे आहे यांच्यामध्ये काय रिलेशन राहते. कोणत्याही आयडियल गॅससाठी CP आणि CV मध्ये काय रिलेशन राहते. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर जे हीट कॅपॅसिटी आहे C
त्याला आपण डिनोट करतात सीव्ही ने आणि कॉन्स्टंट प्रेशरवर ते काय होऊन जाते सीपी. चला आता आपण लिहू इक्वेशन फॉर हीट. इक्वेशन फॉर हीट म्हणजे क्यू साठी कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर क्यूव्ही आपलं राहते क्यूव्ही इज इक्वल्स टू सीव्ही इंटू डेल्टा टी आणि हे क्यूव्ही इज इक्वल्स टू राहते आपलं चेंज इन इंटरनल एनर्जी. कॉन्स्टंट प्रेशरवर हे काय होईल सीपी इंटू डेल्टा टी. कॉन्स्टंट प्रेशरची जे हीट आहे क्यूपी त्याचा एक्सप्रेशन काय राहते डेल्टा एच म्हणजे डेल्टा यू इज इक्वल्स टू सीव्ही इंटू डेल्टा टी आणि डेल्टा एच इज इक्वल्स टू सीपी इंटू डेल्टा टी. हे आपल्याला एक्सप्रेशन भेटले दोन एक्सप्रेशन. ठीक आहे. आणि आता आपण कॅल्क्युलेट करू डिफरन्स जे राहते सीपी आणि सीव्ही मध्ये. ठीक आहे. आयडियल गॅससाठी आपण कोणत्याही आयडियल गॅसचा एक मोल घेऊ. त्याच्यासाठी डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. ठीक आहे. म्हणजे डेल्टा यू प्लस डेल्टा आर टी कारण की पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. N1 आहे इथे म्हणजे आपल्याला भेटला डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस आर इंटू डेल्टा टी. ठीक आहे. हे एक्सप्रेशन भेटलं आपल्याला. आता बघा तुम्ही व्हॅल्यूज टाकली डेल्टा एच आणि डेल्टा यू ची आपल्याला काय भेटते सीपी इंटू डेल्टा टी इज इक्वल्स टू सीव्ही इंटू डेल्टा टी प्लस आर इंटू डेल्टा टी. डेल्टा टी ला आपण कॉमन घेऊ आणि मग कॅन्सल करू. आपल्याला काय भेटते सीपी इज इक्वल्स टू सीव्ही प्लस आर आणि याला शिफ्ट करू आपण लेफ्ट हँड साइडला. आपल्याला काय भेटते सीपी मायनस सीव्ही इज इक्वल्स टू आर. ठीक आहे. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हे खूप महत्वाचा आपला फॉर्म्युला आहे. सीपी मायनस सीव्ही इज इक्वल्स टू आर. समजलं. चला तर हे होते आपले काही काही पॅरामीटर्स काही डेफिनेशन्स जे बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे की आपण थर्मोडायनामिक्सला समजू शकतो. आता आपण बघू की हे जे चेंज इन इंटरनल एनर्जी आहे आणि चेंज इन हीट आहे एन्थॅल्पी आहे त्याला आपण कसं मोजता आणि हे जे कॉन्सेप्ट आहे मोजायचा हे आपलं डिपेंड करते कॅलोरीमेट्रीवर. ठीक आहे. आता कोणताही केमिकल किंवा फिजिकल प्रोसेस होत आहे त्याच्यामध्ये एनर्जी चेंजेस होतात. हे जे एनर्जी चेंजेस आहे हे प्रोसेससाठी त्यांना आपण कॅलोरीमेट्री नावाचे एक आपला एक्सपेरिमेंटल टेक्निक आहे त्याच्याने आपण मोजू शकतो. कॅलोरीमेट्री मध्ये जे आपलं प्रोसेस आपण कॅरी आउट करतो ते करतो एक वेसल मध्ये आणि हे जे वेसल आहे ते आपलं राहते कॅलोरीमीटर. ठीक आहे. आणि हे जे कॅलोरीमीटर आहे त्याला आपण असं नोन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड राहते. आपल्याला माहिती राहते की हे जे लिक्विड आहे याची व्हॉल्यूम अशी अशी आहे एवढी व्हॉल्यूम आहे त्यांच्यामध्ये आपण त्याला इमर्स करतो. ठीक आहे. आता जे लिक्विड आपण ज्याच्यामध्ये इमर्स केलेलं आहे आपण याला त्याची हीट कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे आणि जे कॅलरीमीटर आहे त्याची पण हीट कॅपॅसिटी माहिती आहे. तर हे दोन जेव्हा आपल्याला पॅरामीटर्स माहिती आहे तेव्हा हे पॉसिबल आहे की आपण जे प्रोसेस होत आहे आतमध्ये त्याच्यामध्ये किती हीट इव्हॉल्व झाली त्याला आपण मोजू शकतो. आणि कसं मोजू शकतो आपण सगळ्यात पहिले टेम्परेचर चेंज बघू की किती टेम्परेचर चेंज होत आहे. ठीक आहे. हे जे मेजरमेंट्स आहे ते आपले दोन कंडिशन्स मध्ये होतात. दोन कंडिशन्स कोणती आहे एक तर झाला आपला कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कॉन्स्टंट व्हॉल्यूम त्याच्यासाठी जे हीट होईल ती कोणती राहील क्यूव्ही आणि दुसरा राहील आपला कॉन्स्टंट प्रेशरवर म्हणजे क्यूपी. ठीक आहे. चला सगळ्यात पहिले आपण बघू चेंज इन इंटरनल एनर्जी मेजरमेंट्स. ठीक आहे. डेल्टा यूचे जे आपले मेजरमेंट्स आहे. आता केमिकल रिएक्शन साठी जे हीट ऍब्झॉर्ब राहते कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर त्याला आपण मेजर करतात बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये. ठीक आहे. बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये इथे आपला काय राहते एक स्टील वेसल राहते आणि हे जे स्टील वेसल आहे त्यालाच आपण म्हणतात बॉम्ब. त्याला एक वॉटर बाथ मध्ये इमर्स केलेलं आहे. हे जे पूर्ण आपलं डिव्हाइस आहे जे बॉम्बला आपण वॉटर बाथ मध्ये इमर्स केलेलं आहे त्याला आपण म्हणतात कॅलोरीमीटर. ठीक आहे.
स्टील वेसेल जे आहे ते आपण वॉटर बाथ मध्ये इमर्स करतो. कशासाठी? की आपण एन्श्योर करू शकतो की कोणतीही हीट, काहीच हीट आपली सराउंडिंग्सला लॉस्ट नाही होत आहे. आता एक कंबस्टिबल सबस्टन्स आपण घेऊ, ज्याला आपण प्युअर डायऑक्सिजन मध्ये बर्न करू. ठीक आहे. हे जे आपला प्युअर डायऑक्सिजन आहे ते आपण सप्लाय करतो स्टील बॉम्ब मध्ये. ठीक आहे. जे आपली हीट इव्हॉल्व्ह होते हे रिएक्शन मध्ये, त्याला आपण ट्रान्सफर करतो पाणीमध्ये. जे आपलं पाणी बॉम्बच्या सराउंडिंग मध्ये होता आणि त्याचं टेम्परेचर जे आहे ते आपण मॉनिटर करतो मग. ठीक आहे. आता हे जे बॉम्ब कॅलरीमीटर आहे ते सील्ड आहे, म्हणूनच त्याची व्हॉल्यूम चेंज नाही होत. ठीक आहे. म्हणजे जे एनर्जी चेंजेस आहे असोसिएटेड जे होते विथ रिएक्शन सोबत, ते आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर मोजत आहोत. ठीक आहे. हे कंडिशन्स मध्ये काहीच वर्क नाही झालेलं आहे, कारण की रिएक्शनला आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये करत आहोत. जे बॉम्ब कॅलरीमीटर आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे ना, तर त्याच्यामध्ये जर आपण कोणताही प्रोसेस कॅरी आउट करत आहोत त्याच्यामध्ये वर्कडन किती राहील? 0. ठीक आहे. आणि ते रिएक्शन ज्याच्यामध्ये गॅसेस पण आहे, ठीक आहे, सॉलिड्स आणि लिक्विड साठी आपण म्हणू शकतो, पण ते वाले रिएक्शन ज्याच्यामध्ये गॅसेस पण आहे त्याच्यामध्ये पण वर्कडन 0च राहील, कारण की चेंज इन व्हॉल्यूम 0 आहे. आता हे जे टेम्परेचर चेंज झालेलं आहे कॅलरीमीटरचा, जे रिएक्शन कंप्लीट झाली त्यांनी काहीतरी टेम्परेचर चेंज केलं आहे, तर हे चेंजला आपण क्यूव्ही मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. जे आपल्याला हीट कॅपॅसिटी माहिती आहे कॅलरीमीटरची, त्याच्याने आपण त्याला क्यूव्ही मध्ये कन्वर्ट करू शकतो. इथे बघा, हे आहे आपला बॉम्ब कॅलरीमीटर. याच्यामध्ये काय काय आहे? एक आहे आपला थर्मामीटर जे आतमध्ये आहे, मग वॉटर आहे, त्याच्यानंतर बॉम्ब आहे म्हणजे स्टील वेसेल, मग सॅम्पल आहे आपला, त्याच्यानंतर आहे आपले फायरिंग लीड्स, मग एक ऑक्सिजन इनलेट आहे आणि एक स्टरर आहे. हे झालं आपलं बॉम्ब कॅलरीमीटर. त्याच्यानंतर आपण बघू डेल्टा एच चे मेजरमेंट्स. ठीक आहे. म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी जे आहे डेल्टा एच, त्याचे मेजरमेंट्स. आता हीट चेंजचं जे मेजरमेंट आपण करतो कॉन्स्टंट प्रेशरवर, हे जे कॉन्स्टंट प्रेशर राहते हे मोस्टली आपला राहते जनरली ऍटमॉस्फिरिक प्रेशर, ते आपण कॅलरीमीटर मध्ये करू शकतो. आपल्याला माहिती आहे डेल्टा एच इज इक्वल्स टू क्यूपी, आणि हे आहे कॉन्स्टंट प्रेशरवर, आणि म्हणूनच जे आपला हीट ऍब्झॉर्ब किंवा इव्हॉल्व होत आहे क्यूपी कॉन्स्टंट प्रेशरवर, त्याला आपण काय म्हणतात? हीट ऑफ रिएक्शन किंवा एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. म्हणजे याचं नोटेशन असं राहते डेल्टा आर एच. हे आर म्हणजे काय राहते? रिएक्शन. हे झालं आपला एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन किंवा हीट ऑफ रिएक्शन. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट इव्हॉल्व्ह होत आहे आणि सिस्टम आपला लूज करते हीट सराउंडिंग्सला, म्हणूनच जे आपला क्यूपी आहे ते नेगेटिव्ह राहील आणि डेल्टा आर एच जे आहे ते पण नेगेटिव्ह राहील. ठीक आहे. तसंच एंडोथर्मिक रिएक्शन साठी आपण बघू, हीट एब्झॉर्ब होत आहे, तर हे जे क्यूपी आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि डेल्टा आर एच जे राहील ते पण आपला पॉझिटिव्ह राहील. तर डेल्टा एच साठी आपण कोणत्या इन्स्ट्रुमेंटचा प्रयोग करत आहोत? कॅलरीमीटर. कॅलरीमीटर जे आहे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट प्रेशरवर. ठीक आहे. एक राहते आपलं रिएक्शन मिक्सचर, मग फोम्ड पॉलिस्टायरीन कप आणि एक राहते थर्मामीटर. चला, आता एक प्रॉब्लेम आहे 5.6, ते बघू आपण. 1 ग्राम आपण ग्रेफाइटचं घेतलेलं आहे, त्याला बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये बर्न केलेला आहे आपण. एक्सेस ऑफ ऑक्सिजन ऍट 298 केल्विन आणि 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे, आणि त्याचं इक्वेशन पण दिलेलं आहे आपल्याला. कार्बन म्हणजे ग्रेफाइट प्लस O2 गॅशियस, ते आपल्याला देते CO2 गॅशियस. हे जे रिएक्शन होत आहे याच्यामध्ये टेम्परेचरचा जे राईज झाला ते झालं 298 ते 299 केल्विन. जर हीट कॅपॅसिटी
बॉम्ब कॅलरीमीटरची 20.7 किलो जूल पर केल्विन आहे. आपल्याला काढायचं आहे एन्थाल्पी चेंज हे रिॲक्शन साठी. ठीक आहे, चला समजा की आपली क्यू जे आहे ते क्वांटिटी ऑफ हीट आहे फ्रॉम रिॲक्शन मिक्सचर आणि सीबी आपली हीट कॅपॅसिटी आहे कॅलरीमीटरची. तेव्हा जे क्वांटिटी ऑफ हीट ऍब्झॉर्ब आहे, जे कॅलरीमीटरने ऍब्झॉर्ब केलेली आहे, त्याचं एक्सप्रेशन काय होईल? क्यू इज इक्वल्स टू सीबी इंटू डेल्टा टी. आता क्वांटिटी ऑफ हीट जे आहे ते रिॲक्शन मध्ये जितके होते त्याचा मॅग्नेट्यूड सारखंच राहील, पण साईन अपोजिट होईल. कारण की साईन नेगेटिव्ह इथे कशाला होईल? कारण की हीट जे आहे लॉस्ट झालेली आहे बाय द सिस्टम. जे आपला रिॲक्शन मिक्सचर होता, सिस्टम होता, त्याने हीट लूज केलेली आहे. ठीक आहे, आणि हे जे आहे ते इक्वल टू राहते आपला हीट गेन्ड बाय कॅलोरीमीटर. तर जे एक्सप्रेशन आहे ते काय होईल आपलं? क्यू इज इक्वल्स टू मायनस सीव्ही इंटू डेल्टा टी. याचे व्हॅल्यूज आपण पुट करू इथे, तर आपल्याला काय भेटते? -20.7 किलो जूल. आता आम्ही सांगितलं होतं तुम्हाला, जर नेगेटिव्ह साईन येत आहे म्हणजे कोणत्या प्रकारचे रिॲक्शन आहे? एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. ठीक आहे, चला आता हे एक्झोथर्मिक रिॲक्शन आला तर जे डेल्टा यू आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी, कंबशन साठी 1 ग्रॅम ग्राफाइट आपण घेतलेला होता, त्याचे कंबशन साठी जे चेंज इन इंटरनल एनर्जी आहे ते किती होईल? -20.7 किलो जूल पर केल्विन. ठीक आहे, आता हे जर आपल्याला 1 मोल ग्रेफाइट साठी बघायचं आहे तर आपण याला मल्टिप्लाय करू. 12 ग्राम पर मोल इंटू -20.7 किलो जूल आणि त्याला आपण डिवाइड करू 1 ग्रामने. आपल्याला काय भेटते? -2.48 इंटू 10⁻² किलो जूल पर मोल. आता डेल्टा एन जी जे आहे ते आपलं 0 आहे. ठीक आहे, म्हणूनच डेल्टा एच इज इक्वल्स टू डेल्टा यू इज इक्वल टू -2.48 इंटू 10⁻² किलो जूल पर मोल. ठीक आहे, तर असं आपल्याला काढायला लागते जेव्हा आपण कोणतेही एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, चला ठीक आहे. तर हे आपले होते कॉन्सेप्ट कॅलरीमीटरचे, त्याच्यामध्ये आपल्याला एन्थाल्पी आणि इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची होती. ठीक आहे, आता केमिकल रिॲक्शन मध्ये जे रिॲक्टन्स आपले राहतात ते प्रोडक्ट्स मध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे, जे एन्थाल्पी चेंज आहे जे कोणत्याही रिॲक्शनला अकंपनी करते आपला, त्याला आपण म्हणतात रिॲक्शन एन्थाल्पी. काय म्हणतात त्याला आपण? रिॲक्शन एन्थाल्पी. आता केमिकल रिॲक्शनचे जे एन्थाल्पी चेंज आहे त्याचं सिम्बल आपण बघितलेला होता. आता हे होतं आपला डेल्टा आर एच. ठीक आहे, तर डेल्टा आर एच. आता हे जे डेल्टा आर एच आहे याचं एक्सप्रेशन काय आहे? सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ प्रोडक्ट्स मायनस सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट. जितके प्रोडक्ट्स आहेत त्यांची एन्थाल्पी आपल्याला माहिती आहे रोईल, त्याचा आपण सम घेऊ, ऍड करू त्यांना आणि त्यांना मग मायनस करू. जितके आपले रिॲक्टंट्स होते त्यांची जी एन्थाल्पीज होती त्यांचा सम घेऊ आणि हे दोघांना आपण मायनस करू. आणि मॅथमॅटिकली जर आपण लिहितो तर हे असं लिहितो आपण, हे बघा काय आहे? समेशन ए आय एच प्रोडक्ट्स मायनस समेशन बी आय एच रिॲक्टन्स. हे जे सिम्बल आहे आपला सिग्मा ते आपण समेशन साठी यूज करतो आणि जे ए आय आणि बी आय हे आपले सिम्बल आहे ते आपले स्टोइशियोमेट्रिक कोइफिशियंट्स आहे. ठीक आहे, जे प्रोडक्ट्स आणि रिॲक्टन्ट्स होते त्यांच्यासाठी जे स्टोइशियोमेट्रिक कोइफिशियंट राहतात ते आहे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये. एक्झाम्पल साठी इथे बघा एक एक्सप्रेशन घेतो मी, एक जे आपला रिॲक्शन आहे ते घेऊ. CH4 गॅसेस, मिथेन. ठीक आहे, हे कोणती गॅस आहे? मिथेन गॅस, CH4. हे जे CH4 आहे प्लस 2O2 गॅशियस, हे झालं आपलं रिॲक्टंट साइड. हे कोणतं साइड झालं? रिॲक्टंट साइड. आपल्याला काय भेटते हे कंबशननी? CO2 प्लस ट्वाइस H2. CO2 गॅसेस आहे आणि ट्वाइस H2 म्हणजे लिक्विड. ठीक आहे, म्हणजे डेल्टा आर एच जे आहे ते काय होईल?
समेशन AiH प्रोडक्ट्स मायनस समेशन BiH रिएक्टंट. आता जे एन्थॅल्पी चेंज आहे ते आपली खूप महत्वाची आपली क्वांटिटी आहे, कारण की याचं जर आपल्याला ज्ञान होईल आपल्या जवळ, जर आपल्याला प्लॅन करायचं आहे हीटिंग किंवा कुलिंग कोणत्याही सिस्टमसाठी, त्यासाठी हे जे एन्थॅल्पी चेंज आहे याचं नॉलेज खूप कामाचं असते. ठीक आहे. समजा इंडस्ट्रीज मध्ये जे आपले असतात फॅक्टरी वगैरे, त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन्स होतात कॉन्स्टंट टेम्परेचरवर, तेव्हा आपल्याला मॅनेज करावं लागते टेम्परेचर आणि हीट. तिथे हे याचा प्रयोग येते. ठीक आहे. आणि जे आपलं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटच्या टेम्परेचर डिपेंडन्स आपल्याला जर मोजायचं आहे, त्याच्यासाठी पण हे प्रयोगमध्ये येईल. ठीक आहे. चला आता आपण घेऊ आजचे जे आपले 2 टॉपिक्स आहे ते आपण फटाफट संपूया. एक राहते आपलं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन्स. ठीक आहे. आता कोणतीही रिएक्शन होत आहे त्याची जी एन्थॅल्पी आहे ते कोणत्या फॅक्टरवर किंवा कोणत्या कंडिशनवर डिपेंड करते, ते कंडिशन्स ज्याच्यामध्ये ती रिएक्शन आपण कॅरी आउट केलेली आहे. ठीक आहे. म्हणूनच हे आपला खूपच नेसेसरी राहते की आपण काही स्टँडर्ड कंडिशन्सला डिफाईन करू. ठीक आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन याचा अर्थ काय? हे आपलं एन्थॅल्पी चेंज आहे कोणी रिएक्शनसाठी, जेव्हा सगळे पार्टिसिपेटिंग सबस्टन्स, जे काही सबस्टन्स आपण घेतलेले आहे ते आपले स्टँडर्ड स्टेटमध्ये आहे. ठीक आहे. हे बघा इथे आपली डेफिनेशन आहे आता बोर्डमध्ये. काय डेफिनेशन आहे हे? स्टँडर्ड एन्थॅल्पी जे राहते कोणत्याही रिएक्शनची, ते आहे एन्थॅल्पी चेंज रिएक्शनसाठी. पण जी कंडिशन फुलफिल व्हायला पाहिजे ते काय आहे की जे आपले पार्टिसिपेटिंग सबस्टन्स आहे ते आपले स्टँडर्ड स्टेटमध्ये, आणि जे स्टँडर्ड स्टेट राहते सबस्टन्सचा कोणत्याही टेम्परेचरवर, ते आपला प्युअर फॉर्म राहते 1 बार प्रेशरने. ठीक आहे. कोणतेही स्पेसिफाईड टेम्परेचर आहे तिथे प्युअर फॉर्म राहते 1 बार प्रेशरवर, स्टँडर्ड स्टेट जे राहते सबस्टन्सच्या. जसं की समजा तुम्ही स्टँडर्ड स्टेट जे आहे लिक्विड एथेनॉलचा 298 केल्विनवर, ते आहे आपला प्युअर लिक्विड एथेनॉल. ठीक आहे. ऍट 1 बार. आणि जे स्टँडर्ड स्टेट आहे सॉलिड बारचा 500 केल्विनवर, ते आहे प्युअर आयरन ऍट 1 बार. आणि जे आपण डाटा हे घेतात, हे सगळे जे डाटा आहे ते 298 केल्विनवर घेतात आपण. आणि जर स्टँडर्ड कंडिशन्सला आपल्याला दाखवायचं आहे, आपण काय करू, आपण एक सुपरस्क्रिप्ट टाकू. सुपरस्क्रिप्ट म्हणजे काय, इथे बघा, हे झाला आपला डेल्टा एच, हे झाला आपला सिम्बल. सुपरस्क्रिप्ट म्हणजे इथे काहीतरी टाकू आपण. हे जे सुपरस्क्रिप्ट आपण टाकतात स्टँडर्ड स्टेटसाठी ते असे असते. हे बघा इथे पण आहे ते. तर हे आहे आपला स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज. जेव्हा मी सुपरस्क्रिप्ट टाकला, हे काय बनला, स्टँडर्ड एन्थॅल्पी. आता आपण बघितलं रिएक्शनसाठी स्टँडर्ड एन्थॅल्पी काय राहते. आता आपण बघू एन्थॅल्पी चेंज ड्युरिंग फेज ट्रान्सफॉर्मेशन. कोणतेही फेज ट्रान्सफॉर्मेशन होत आहे तेव्हा एन्थॅल्पी चेंजेस काय होत आहे. ठीक आहे. जे फेज ट्रान्सफॉर्मेशन होतात त्याच्यामध्ये एनर्जी चेंजेस पण होतात. जसं की आईससाठी बघा, बर्फसाठी आईसला हीट पाहिजे मेल्ट करायसाठी. आता नॉर्मली जे आपण हे मेल्टिंग होते, जे पिघलते राईस, आपली आईस पिघलते, ठीक आहे, ते कॉन्स्टंट प्रेशरवर होते. आणि हे कॉन्स्टंट प्रेशर कोणतं आहे, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि जेव्हा हे फेज चेंज होत आहे तेव्हा टेम्परेचर पण कॉन्स्टंट राहते. किती राहते टेम्परेचर, 273 केल्विन. ठीक आहे. याचं एक्सप्रेशन बघू आपण. जे केमिकल रिएक्शन आहे ते कशी राहते, H2O सॉलिड, ते कन्वर्ट होते H2O लिक्विड मध्ये. जे डेल्टा एच फ्युजन आहे ते आपली किती आहे याच्यासाठी, 6 किलो जूल पर मोल. म्हणजे 1 मोल आईस साठी आपल्याला किती एनर्जी हवी आहे, 6 किलो जूल. आता हे जे डेल्टा एच फ्युजन तुम्ही बघितलं, आता बघा तुम्ही इथे पण आपलं सुपरस्क्रिप्ट आहे म्हणजे स्टँडर्ड आहे. ठीक आहे. हे काय आपला
एन्थाल्पी ऑफ फ्युजन इन स्टँडर्ड स्टेट. समजलं? जर वॉटर फ्रीज होईल, जमून जाईल, तेव्हा ही जी प्रोसेस आहे ती रिव्हर्स होऊन जाईल आणि इतकंच अमाऊंट ऑफ हीट जे आहे ते सराउंडिंग्सला डिसिपेट होऊन जाईल. हे प्रोसेससाठी आपल्याला आईसला हीट द्यायची होती, पण जे आपला दुसरा जर याला रिव्हर्स केला आपण, आता पाणीला आपल्याला बर्फ बनवायचं आहे, त्याच्यामध्ये इतकीच हीट आपली सराउंडिंग मध्ये डिसिपेट होऊन जाईल. चला आता एक आपली डेफिनेशन आहे, हे डेफिनेशन बघा, खूप महत्वाची आहे. एन्थाल्पी चेंज दॅट अकंपनीज melting of 1 mole of a solid substance in standard state is called standard enthalpy of fusion or molar enthalpy of fusion. आणि हे सिंपल आहे. काय अर्थ आहे याचा? 1 मोल सॉलिड सबस्टन्स आपला मेल्ट होत आहे, ठीक आहे, पिघलत आहे. त्याच्यासाठी जे आपला एन्थाल्पी चेंज आहे स्टँडर्ड स्टेट मध्ये, त्यालाच आपण म्हणतात स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फ्युजन किंवा मोलर एन्थाल्पी ऑफ फ्युजन. ठीक आहे. कोणत्याही सॉलिडचं मेल्ट जेव्हा होत आहे ते एंडोथर्मिक आहे, म्हणजे एनर्जी ऍब्झॉर्ब करत आहे. म्हणूनच जे काही सगळे आपले एन्थाल्पीज ऑफ फ्युजन राहतात ते आपले पॉझिटिव्ह राहतात. ठीक आहे. आणि पाणी जे आहे, पाणीच्या जवळ आपल्याला हीट पाहिजे इव्हॅपोरेशन साठी. जे आपलं कॉन्स्टंट टेम्परेचर आहे त्याचा बॉइलिंग पॉइंटचा टीबी ऍट कॉन्स्टंट प्रेशर, त्याच्यासाठी H2O लिक्विड बघा ते कन्वर्ट होत आहे H2O गॅसेस मध्ये. डेल्टा एच वेपरायझेशन झाला प्लस 40.79 किलो जूल पर मोल. हे जे डेल्टा एच वेपरायझेशन आहे ते काय आहे? आपला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. याच्यावर होता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फ्युजन, इथे आहे आपला वेपरायझेशन. हे होतं आपलं आजचं सेशन, ज्याच्यामध्ये आपण थर्मोडायनॅमिक्सचे काही टॉपिक्स बघितले. याच्या नंतरचे टॉपिक्स आपण घेऊ नेक्स्ट सेशन मध्ये. चला, थँक्यू.